चला लेकरांनो, आज आपला सुंदर असा आपण पॉइंट बघणार आहोत. वेलकम टू डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. बेटा, आपला सुंदर असा टॉपिक चालू आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सर, याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन का म्हटलं आपण हे बघितलं होतं लेकरांनो. कारण की बेटा इथं होतं काय की आपला जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन एका कॅरियर प्रोटीन कडून दुसऱ्या कॅरियर प्रोटीन कडे ट्रान्सफर केला जातो इन द फॉर्म ऑफ चेन बेटा. म्हणून आपण याला म्हणतोय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आलं लक्षात? सगळेजण माकडं हो, सगळेजण ताड बसा आणि इकडे लक्ष द्या लेकरांनो. सुंदर असा आपला आपण टॉपिक बघतोय. कोणाला काही अडचण सगळ्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा बेटा. सगळ्यांनी शेअर करा बेटा. चला, आणि ऍप्लिकेशन डाउनलोड केलंय सगळ्यांनी. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. सगळ्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या लेकरांनो. उद्या त्याच्यावर एक पेमेंटची लिंक येईल. त्याच्यावर जाऊन बेटा प्रत्येकाने आपापली बॅच सिलेक्ट करायची आणि पेमेंट निवडायचे. उद्या लेकरांनो, उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यावर पूर्ण एका चॅप्टरचे म्हणजे रेस्पिरेशन इन अ प्लांटचे पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल राहतील. सोबत सोबत त्याच्यामध्ये न्यूरल कंट्रोलचे सुद्धा तुम्हाला पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल राहतील. आणि दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा करता येईल बेटा. चला, सगळेजण लक्ष द्या. सर, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे नेमकं काय सुरुवात करतोय लेकरांनो. आपण सुंदर असा आपला टॉपिक चालू आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सर, याला आपल्याला डिफाइन करायचंय लेकरांनो. मग याला कसं आपण डिफाइन करणार? डिफाइन आपण याला व्यवस्थित प्रकारे करून घेणार. बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे नेमकं काय. अशी मायटोकॉन्ड्रियाची मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया, आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आउटर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन ही झाली लेकरांनो इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. लक्ष द्या बेटा सगळेजण. आपण डिफाइन करतोय कशाला? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला. सर, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय? हे लेकरांनो विचारा बेटा तुम्ही तुमच्या डोक्याला, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय? हे बघा लेकरांनो, मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनवर, मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनवर अशा पद्धतीचे लेकरांनो तुम्हाला कॉम्प्लेक्स दिसतील. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये होतं काय? हे बेटा इलेक्ट्रॉन डोनर कडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. एका कॅरियर प्रोटीन कडून दुसऱ्या कॅरियर प्रोटीन कडे जातो. इथं थोडंसं लेकरांनो करेक्ट करून देतो बेटा. इथं होतं काय लेकरांनो, सगळेजण लक्ष द्या. ही झाली बेटा इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. एका कॅरियर प्रोटीन कडून दुसऱ्या कॅरियर प्रोटीन कडे लेकरांनो काय जातात? इलेक्ट्रॉन जातात. म्हणजे आणि इथं फायनल इलेक्ट्रॉन जो ऍक्सेप्टर आहे तो ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यापासून तयार होतंय लेकरांनो वॉटर. लक्ष द्या. सर, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन. सर, हे कोण झालं? इलेक्ट्रॉनला कॅरी करणारा. म्हणून आपण याला म्हटलो इलेक्ट्रॉन कॅरियर. लक्ष द्या सगळेजण. मी काय म्हटलो? एकाकडून दुसरीकडे इलेक्ट्रॉन घेऊन जाणारा त्याला मी म्हटलो इलेक्ट्रॉन कॅरियर. सुरुवात झाली बेटा कॉम्प्लेक्स फर्स्ट पासून आणि एंड कुठं झाला? ऑक्सिजनवर एंड झाला. म्हणजे ही काय झाली? एक एकानंतर दुसरा, दुसऱ्याच्या नंतर तिसरा, तिसऱ्याच्या नंतर चौथा. ही एक सिरीज झाली बेटा. मग आपण पाहतोय सर कॉम्प्लेक्स नंबर फर्स्ट जो आहे यानं इलेक्ट्रॉन दिले लेकरांनो कॉम्प्लेक्स नंबर थर्डला, थर्डनं दिले फोर्थला. मग इलेक्ट्रॉन आपण पाहतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे नेमकं काय? हा एक तुम्हाला पाथवे दिसतोय. ज्या पाथवे मध्ये लेकरांनो
इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉन कॅरियर कडून दुसऱ्या इलेक्ट्रॉन कॅरियर कडे चालला, दुसऱ्या इलेक्ट्रॉन कॅरियर कडून तिसऱ्या इलेक्ट्रॉन कॅरियर कडे चालला आणि फायनली इलेक्ट्रॉन कोणा घेतला? ऑक्सिजन. मग हा एक काय झाला लेकरांनो? पाथवे. पण या पाथवे मध्ये आपण काय केलं? इलेक्ट्रॉन काय केले बेटा? ट्रान्सपोर्ट केले. कोणापासून कोणाकडे? वन इलेक्ट्रॉन कॅरियर टू अनादर इलेक्ट्रॉन कॅरियर. म्हणजे हा काय झाला? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे काय? पाथवे. पाथवे in which electron transport from one electron carrier to another electron carrier, another electron carrier. आलं लक्षात? परत एकदा आपण याला छान प्रकारे रिव्हिजन करून घेऊ. एक एक पॉइंट कव्हर करून देतोय लेकरांनो. पुढच्या एका लेक्चर मध्ये याला संपवून टाकतो. चला, म्हणजे काय झालं? हा एक पाथवे आहे. या पाथवे मध्ये आपण इलेक्ट्रॉन कॅरियर घेतला. हा एक इलेक्ट्रॉन कॅरियर, हा एक इलेक्ट्रॉन कॅरियर, हा एक इलेक्ट्रॉन कॅरियर. द पाथवे इन विच किंवा द पाथवे थ्रू विच बेटा इलेक्ट्रॉन आर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. असा पाथवे, द पाथवे थ्रू विच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट फ्रॉम वन इलेक्ट्रॉन कॅरियर टू अनादर इलेक्ट्रॉन कॅरियर इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. बरोबर बेटा? चला नेक्स्ट पॉइंट. सर मला बघायचंय ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. लक्ष द्या लेकरांनो. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय लेकरांनो? सगळेजण व्यवस्थित बघा, मी तुम्हाला डिफाइन करून देतो बेटा या टर्मला सुद्धा. सगळेजण लक्ष द्या. आपण पाहिलंय लेकरांनो, सर रेस्पिरेशन नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो लेकरांनो? ब्रेकडाऊन ऑफ रेस्पायरेटरी सबस्ट्रेट. जे रेस्पायरेटरी सबस्ट्रेट आहे बेटा, यांचा आपण ब्रेकडाऊन करतो. मग रेस्पायरेटरी सबस्ट्रेट कोणकोणते झाले? ग्लुकोज झालं, अमिनो ऍसिड झालं, फॅटी ऍसिड झालं. या सगळ्या रेस्पायरेटरी सबस्ट्रेटचा आपण ब्रेकडाऊन करतोय. म्हणजे नेमकं आपण पाहिलं सर, काय पाहिलं आपण? हा ग्लुकोज मॉलिक्यूल घेतला बेटा, ग्लुकोज मॉलिक्यूल. आपण अमिनो ऍसिड घेतला बेटा, अमिनो ऍसिड. किंवा आपण फॅटी ऍसिड घेतला, फॅटी ऍसिड. अमिनो ऍसिड हा घेतला लेकरांनो आपण फॅटी ऍसिड. परत एकदा, ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि फॅटी ऍसिड यांना आपण म्हटलो लेकरांनो रेस्पायरेटरी सबस्ट्रेट. रेस्पायरेटरी सबस्ट्रेट. आता लक्ष द्या लेकरांनो, या रेस्पायरेटरी सबस्ट्रेटचं आपण काय केलं? तर आपण यांचं केलं लेकरांनो ऑक्सिडेशन. काय केलं रे? ऑक्सिडेशन. पण ज्या वेळेस आपण यांचं ऑक्सिडेशन करत होतो त्यावेळेस इथं रिलीज झाली एनर्जी. काय रिलीज झाली बेटा? एनर्जी. अँड दॅट रिलीज एनर्जी यूज टू पंप प्रोटॉन, यूज टू पंप प्रोटॉन across the membrane, across the membrane. लक्ष द्या, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो लेकरांनो. परत एकदा, आपण काय केलं? रेस्पायरेटरी सबस्ट्रेट जे याचं ऑक्सिडेशन केलं आणि ऑक्सिडेशन केल्यामुळे काय रिलीज झाली? एनर्जी. या एनर्जीचा वापर करून आपण प्रोटॉनला काय केलं? पंप केलं अक्रॉस द मेम्ब्रेन आणि इथं जनरेट केलं लेकरांनो, जनरेट प्रोटॉन ग्रेडियंट, जनरेट प्रोटॉन ग्रेडियंट. मग आपण प्रोटॉन ग्रेडियंट जनरेट केल्याच्या नंतर आपण याला ब्रेक केलं आणि ब्रेक केल्याच्या नंतर लेकरांनो आपण इथं काय केलं? एटीपी सिंथेसिस. लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. सर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय?
तुम्ही ऐकलं असेल लेकरांनो भरपूर. सर आम्ही फोटो फॉस्फोरायलेशन ऐकलं, सर आम्ही ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन ऐकलं. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे सिंथेसिस ऑफ एटीपी. पण हे एटीपी तयार करण्यासाठी लेकरांनो जी एनर्जी आली ती कोणापासून आली लेकरांनो? ऑक्सिडेशन ऑफ रेस्पायरेटरी सबस्ट्रेट. परत एकदा सांगतो, रेस्पायरेटरी सबस्ट्रेटला आपण जेव्हा ब्रेकडाऊन करत होतो ना लेकरांनो, तर ब्रेकडाऊन करायच्या वेळेस जी एनर्जी रिलीज झाली बेटा, रिलीज झालेल्या एनर्जीचा वापर आपण कशासाठी केला? तर आपण एटीपी तयार करण्यासाठी केला. आणि सिंथेसिस ऑफ एटीपी फ्रॉम एडीपी इज कॉल्ड ॲज फॉस्फोरायलेशन. रेस्पायरेटरी सबस्ट्रेटचा ऑक्सिडेशन केल्याच्या नंतर रिलीज झालेली जी एनर्जी आहे, त्या रिलीज झालेल्या एनर्जीचा वापर आपण एटीपी तयार करण्यासाठी केला लेकरांनो. आणि यालाच आपण काय म्हटलं बेटा? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. मग ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? बायोसिंथेसिस ऑफ एटीपी. एटीपी तयार करतोय, सिंथेसिस ऑफ एटीपी बाय रिलीजिंग द एनर्जी ड्युरिंग द ऑक्सिडेटिव्ह काय लेकरांनो आपण पाहिलं? ड्युरिंग द बेटा आपण पाहिलं ऑक्सिडेशन ऑफ रेस्पायरेटरी सबस्ट्रेट. मग आपण याला काय करणार लेकरांनो? डिफाईन करणार. लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. मी काय म्हटलो बेटा? बायोसिंथेसिस ऑफ. इथं म्हणजे फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? काय सिंथेसिस केलं आपण? एटीपी. बायोसिंथेसिस ऑफ एटीपी by using energy released during the by using energy release during the oxidation of respiratory substrate. आलं लक्षात लेकरांनो सगळ्यांना? सगळेजण लक्ष द्या बेटा. एक कॉन्सेप्ट क्लिअर करतो लेकरांनो तुमचा. सर्वात पहिले पाहिलं आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. सर काय झालं? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट झाला. कुठून कुठे? वन इलेक्ट्रॉन कॅरियर टू अनदर इलेक्ट्रॉन कॅरियर. ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन इलेक्ट्रॉन कॅरियर टू अनदर इलेक्ट्रॉन कॅरियर. डन सर, हे मला कळालं. नेक्स्ट आपण सेकंड बघतोय. सर काय? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय? सर